बच्चू कडूंच्या रॅलीमुळे नागपुरात वाहतूक कोंडी. वर्ध्याहून नागपूरकडे जाणाऱ्या मार्गावर मोठी कोंडी. महाएल्गार रॅलीत मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांचा सहभाग. रणजितसिंह निंबाळकर चौकशीच्या कक्षेत आले पाहिजेत. पत्रकार परिषदेमध्ये सुषमा अंधारेंचा हल्लाबोल. आरोप करणं सोपं पण चौकशीशिवाय निष्कर्ष काढणं चूक. निंबाळकरांवरील आरोपांवर उदयनराजे यांची प्रतिक्रिया. डॉक्टर तरुणीचा मृत्यू गळफास घेऊन झाल्याचं उघड. मयत तरुणीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट पोलिसांना प्राप्त. फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांच्यात व्हॉट्सअप कॉल. महिला डॉक्टरच्या आत्महत्येपूर्वी दोघांमध्ये संभाषण. उद्धव ठाकरे हा भस्म्या झालेला अॅनाकोंडा. शिंदेंकडून ठाकरेंवर टीका. ठाकरेंनी टीकेचा नीच स्तर गाठलाय. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर. एका राजकीय पक्षासाठी तुम्ही काम करता. जितेंद्र आव्हाडांचा निवडणूक आयोगावर मोठा आरोप. वसंतदादा साखर संशोधन संस्थेची चौकशी. हेतू पुरस्सर. आमदार रोहित पवार बचावासाठी सरसावले. भाजपानं फेटाळला रोहित पवार यांचा आक्षेप. महाराष्ट्राच्या राजकारणात घुसले डोरेमॉन आणि नोबिता. शिवसेना भाजपा नेत्यांचे परस्परांना टोमणे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीची गरज नाही. कामगार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विचारविनिमय केला जातो. बाळासाहेब थोरात यांचं वक्तव्य. पुणे जैन बोर्डिंग प्रकरणाची पुढील सुनावणी 30 तारखेला. गोखले बिल्डर आणि ट्रस्ट दाखल करणार प्रतिज्ञापत्र. वरळी मतदारसंघात 19,333 मतदारांची गडबड. बऱ्याच मतदारसंघात वडिलांचं आणि पतीचं नाव सारखंच. वडिलांचं नाव बदलून पतीचं नाव केलं आदित्य ठाकरे यांचा आरोप. आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राच्या पप्पूसारखं वागू नये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा टोमणा. आदित्य ठाकरेंनी डोंगर पोखरून उंदीरही बाहेर काढला नाही. वसंतदादा साखर संस्थेवर चौकशीचा बडगा. मुख्यमंत्र्यांनी दिले वसंतदादा साखर संस्थेच्या चौकशीचे आदेश. पवार काका पुतण्याचा शुगर इन्स्टिट्यूटवर पगडा. पूरग्रस्तांना मदतीसाठी निधी वाटप मंजूर. या आठवड्याभरात 12,500 कोटीची मदत पूरग्रस्तांच्या खात्यात जाईल. महाराष्ट्र मंत्रिमंडळ बैठकीत झाला निर्णय. मुख्यमंत्री फडणवीसांचं निमंत्रण बच्चू कडूंनी धुडकावलं. मुंबईत बोलावलेल्या बैठकीला अनुपस्थितीत बच्चू कडू राहणार. एकनाथ शिंदेंनी बोलावली सर्व मंत्र्यांची बैठक. शासकीय निवासस्थानी बैठकीचं आयोजन. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक. ठाण्यामध्ये ठाकरे कुटुंबाचं स्वप्न साकार. मनसेच्या बॅनरमुळे राजकीय चर्चांना उधाण. गुंड निलेश घायवळ भोवतीचा फास आवळला. भारताची थेट इंग्लंडला विनंती. ब्रिटन पोलिसांनी निलेश घायवळला अटक करावी. शिवरायांच्या शौर्याचा थरार कोल्हापूरकर अनुभवणार. अफजल खानाचा कोथळा काढणारी वाघनखं पोहोचली कोल्हापुरात. वाघनखांचं कोल्हापुरात प्रदर्शन सुरू. सोन्याच्या दरात 14,000ची घसरण. चांदीच्या दरातही 33,000ची घसरण. सोन्याच्या दरात 24 तासांमध्ये 5,000 रुपयांची घसरण. वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर यांचं निधन. वयाच्या 86व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.